वरचे मान्यवर म्हणजे एकेकाळची माझी महाविद्यालयातली सहकारी आणि आता जीवनातली सहकारी गौरी बिडकर। मला आज या ठिकाणी व्याख्यान द्यायचं असं सांगितलेलं, पण मी व्याख्यान असं जड आणि तुम्हाला कंटाळा येईल किंवा लेक्चर बंक करावं असं वाटेल किंवा हळूच निघून जावं असं वाटेल असं मी काही करणार नाही आहे। पण आज आपण एकत्र आलेलो आहोत या निमित्ताने तर काही 4 गोष्टी ज्या क्लासरूमच्या बाहेर चाललेल्या आहेत, ज्या समाजात चाललेल्या आहेत, आपल्या शहरामध्ये चाललेल्या आहेत आणि आपल्या भवितव्याच्या वर चांगला किंवा वाईट परिणाम होईल अशा चाललेल्या आहेत, ज्याचा कॉलेजमधलं शिक्षण संपल्यावर तुमच्या करिअरच्या ठिकाणी, तुमच्या कुटुंबाच्या ठिकाणी, तुमच्या सोसायटीमध्ये थोड्या मोठ्या शब्दाचा आधार घ्यायचा तर या सर्व समाजामध्ये काय काय चाललेलं आहे हे समजून घेण्याची तुम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा लक्षात येईल की आपण जे अभ्यासक्रमातून शिकत असतो त्याच्या पलीकडे खूप गोष्टी चाललेल्या आहेत आणि त्या गोष्टी ह्या इतक्या वेगाने भयानक पद्धतीने येत आहेत की आपल्या शिक्षणापेक्षा आणि आपल्या कारकिर्दीच्या पेक्षा पलीकडे जाऊन आपल्याला खूप काही गोष्टी, उपक्रम, चळवळी, आंदोलनं, काम हे करावं लागणार आहे। केवळ माझं शिक्षण, माझं कुटुंब, माझं घर, माझी सोसायटी, माझे नातेवाईक, माझी कारकीर्द, मला मिळणारे अवॉर्ड्स असा एक मार्गी ट्रॅक कुणालाही ठेवून चालणार नाही। त्याच्या पलीकडे, अलीकडे, अवताली भोवताली सगळीकडे जाऊन आपल्याला खूप काम करावं लागणार आहे। तर हे काम करताना जो संवाद साधायचा असतो तशा पद्धतीने संवाद साधण्यासाठी मी आज आपल्याबरोबर इथं उपस्थित राहिलो आहे। साधारण 1995 साली याच गरवारे महाविद्यालयामध्ये मी हाच विषय बॉटनीचा शिकलो। त्यावेळेला डॉक्टर हेमा साने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व या क्षेत्रातलं प्रज्ञानेकर, जे आधी मला लेखक म्हणून माहिती होते आणि नंतर मला कळलं की हे सुद्धा शिकवतात। जेव्हा मी पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा मला कळलं की या महाविद्यालयामध्ये लेखक प्रज्ञानेकर विषय शिकतात। मला खूप असं वाटलं की शिकवत सुद्धा का, मला वाटलं लेखक म्हणजे नुसतं लिहितात। लेखकाच्या कॉलेजमध्ये येणं हे मला सुरुवातीला फार एक मोठी गोष्ट वाटली होती, कारण मी ज्या खेड्यातून आलो त्या खेड्याचं थोडक्यात वर्णन करायचं तर दोन्ही डोंगररंगांमध्ये एक प्रचंड मोठं धरण, आपण जर खड्यापासून पाणी लागलं दोन्हीकडे झालेलं डोंगर दिसतं आणि मध्ये एक मोठं धरण दिसतं। जलाशय हा होता। निसर्गाच्या आधी अंगा खांद्यावर मंडळीत असल्यासारखा बागड असायचा। इथं आल्यावर शहर आत्ताच्या काही शहरच त्या शहर मला खूप मोठं आणि 11 वाटलं। त्यातून जे वाटते त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी फारसा हुशार नव्हतो बॉटनीमध्ये सुद्धा। माझ्यापेक्षा चांगले हुशार विद्यार्थी जे आज अमेरिकेमध्ये सुद्धा आहेत, आणखी चांगल्या पोस्टवर सुद्धा काम करत आहेत। पण जो माझा प्रवास आहे तो जास्त मला आधी अशा इंटरेस्टिंग वाटतो की त्यामुळे माझी नाळ ही समाजाशी जोडली गेली। कारण उदाहरणार्थ आपण जे शिक्षण असतो त्याचा आपल्या पुढच्या कारकिर्दीसाठी समाजाशी नाळ जोडली जाण्याचा उपयोग होणे मला फार शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं। तसं करिअर जर आपल्याला सुद्धा निवडता आलं ज्याच्यामध्ये आपल्या शिक्षणाचा उपयोग आहे, बॉटनीचा उपयोग आहे, त्याचा आपल्या समाजाला उपयोग आपल्याला ती वाटता शोधून ठेवता आली, करिअरच्या काही वाटा आता जर समजून घेता आल्या तर आपण जरूर शोधाल। त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग होईल आणि डिग्री आपण घेतली ती नंतर कुठे फाईलमध्ये राहील आणि तिची एक नोकरी आल्यानंतर आवश्यकता राहील असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं एक मला सुरुवातीला असं वाटतं। माझा जो विषय मी निवडलेला आहे त्याचा मला स्वतंत्र डिपार्टमेंट दिली की तुम्हाला जो आवडेल तो विषय तुम्ही निवडा। त्याच्यामध्ये मी जो विषय निवडला तर त्याच्यात पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचे लढे असं आपण म्हटलं होतं। तर हे पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर आपण काही बॉटनीचे विद्यार्थी असल्यामुळे पण सर सांगू शकतो, पण मला समाजात असल्यामुळे मी तुम्हालाच थोडंसं विचारेन तुमच्या 2-3 मार्क पर्यावरण म्हणजे काय तुम्हाला अभिप्राय द्यायचा अर्थ कोणी सांगा। येस, पर्यावरण म्हणजे काय, व्हॉट इज एन्व्हायरमेंट? पहिला सांगितलं हा सांगा। अजून मला सांगायचं दुसरं सांगायचं कोणाला, दुसऱ्या विद्यार्थी सांगा, मला बोलायचं ना, बोला हां बोला। तुम्ही पाहिला किंवा एन्सायक्लोपीडियामध्ये पाहिला किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमधून जर शोधला तर तुम्हाला खूप मोठे अर्थ हे पर्यावरणाचे सापडतील जे आपल्या पुस्तकामध्ये कदाचित असतील। हे पर्यावरण जे आहे, आपला जो भोवताल आहे, आजूबाजूचा परिसर आहे, ही जी सगळी जीवनसाखळी आहे, या जीवनापासून दुसऱ्या जीवनापर्यंत हा जो प्रवास आहे, या पर्यावरणाचं संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला पडेल। तर आपण म्हणू की वनं जे आहेत ती जपली पाहिजेत, झाडं पाहिजे, टेकड्या जपल्या पाहिजेत। पण म्हटलं की माझ्या घरातली, माझ्या बागेतली जर गुलबाग मी जगवली तर मी थोडी हिरवाई जपली आणि माझ्या पुरतं पर्यावरणाचं संवर्धन करणार नाही। माझ्या सोसायटीमध्ये मी गांडूळ खताचा प्रकल्प राबवला किंवा कचऱ्याचं वर्गीकरण केलेला, कचरा वेगळा केला आणि त्यामुळे माझ्या सोसायटीला पर्यावरण संवर्धन झालं तेवढंही कमी जाणार नाही। तर असं म्हटलं की पुणे शहराचं जे गार्बेज कलेक्शन आहे साधारण 300 टनापेक्षा जास्त आपण सगळीकडे त्याचं बायोसारख्या ट्रीटमेंट
हंटर किंवा रोटेम सारख्या प्रोजेक्टनी माझ्या गावाबाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावली तर पर्यावरणाचं संवर्धन होईल का? तर एवढा नाही पुन्हा नाही आहे, कारण आपण ते सुद्धा अपुरं पडलेलं आहे. मग माझ्या पुणे शहरातल्या जर पुणे विचारल्या ज्या आहेत त्याच्यावरची हिरवळ आहे ती जपली, मोकळ्या जागा ज्या त्या जपल्या तर पर्यावरणाचं संवर्धन होईल किंवा जतन होईल. तर थोडं आपण आलोचना जाणार नाही. तर पर्यावरणाचा जातो याच्या पलीकडे जाऊन बॉटनी आणि निसर्ग याच्या पलीकडे पर्यावरणाचा माझ्या अर्थ असं की आपल्या भोवतीचा जो सर्व परिसर आहे, ती सगळी जीवनशैली जी माणसं आहेत, जे सगळे विषय आहेत, दोनाला व्यापणारा जो प्रत्येक विषय माणसाच्या बोली आहे ते पर्यावरण आपल्याला ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. जे माझ्या भोवतीचा शैक्षणिक परिसर आहे तो पण शैक्षणिक त्याचं जे एज्युकेशनल एलिमेंट आहे ते पण चांगलं पाहिजे, ते प्रगती पाहिजे, मला त्याच्यामध्ये प्रगती आली पाहिजे, पुढे जाण्याचा विचार मिळाला पाहिजे. तुमच्या वरती माणसं असेल ती थॉट लिडर असले पाहिजे, त्यांनी तुम्हाला नवीन विचार दिला पाहिजे आणि तो नवीन विचार घेऊन तुम्हाला नवीन कार्य स्वतःची घडवता आली पाहिजे, थोडं बळ तुम्हाला मिळालं पाहिजे. आज एक क्षेत्राचा विचार केला तर ते पर्यावरण सुद्धा आहे का? तर आपल्याला त्यातलं नकारात्मक उत्तर आहेत की आपल्या भोवतीचं पर्यावरण सुद्धा नाही, आपल्या भोवतीचा पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होतोय, पूर्ण प्रदूषण वाढतं, त्यामुळे जीवन आणि सर्व प्रकारचे जीवनसाठ्या धोक्यात येतात. मग कशा पद्धतीने धोका देतं हे थोडं आपण आढळूया. जेव्हा आम्ही सामान्य बरेच प्रोग्रामवर काम होतो आणि अचानक एकदा माझ्या लक्षात आलं, मी बातमी वाचली, त्यामध्ये बातमीमध्ये असं उल्लेख होता की पुण्याच्या ठिकाणांवर अतिक्रमण होऊन मला जागा होण्यास शकेल, काही धनिक लोक तिथं बांधकाम करून स्वतःचे बंगले करणार आहेत, ते सगळ्यांना अधिकृत असणार आहेत. अशा स्वरूपात बातमी काही वाचत होतो. पण त्यावेळेला काय झालं मला कळलं, आपण काही कळलं, त्या बातमीदाराला फोन केला, सुरुवात फोन केला, काय करू शकतो आपण याच्यामध्ये. तुम्हाला हा विषय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये येतो, पण मोठ्या ठिकाणी आहेत ज्या तालुक्यामध्ये येतात. आता झालं की नाही पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला एक टेकडी रिकामी दिसणार नाही, ती सगळी एकपट्टी झाली असेल किंवा त्याच्यावर आलिशांच्या स्कीम असतील ज्या बेकायदी टेकडीवर बांधकामाची परवानगी आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय कोणत्या ना कोणत्या दबावाखाली, तहसीलदार कार्यालय कोणत्या ना दबावाखाली आणि तलाठी कोणत्या ना कोणत्या दबावाखाली या सगळ्या गोष्टी करत होती की ज्याच्यामध्ये छोट्या उपयांची उलाढाल असते, प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड कामांचे हितसंबंध आणि हे एकमेकाला इंटरव्ह्यू केलेले फॅक्टर्स आहेत. अधिकारी या संगणमत पुढाऱ्याच्या संगणमत तिथल्या दंडाणग्या माणसाबरोबर ही सगळी आहे की आपण कुठल्या जीवनशैलीमध्ये राहिलेली ही नवीन आताच्या समाजामध्ये तयार झालेली आहे की जे एकमेकावर कार्यासाठी सून आहेत, अवलंबून आहेत आणि त्यांचा एकही दिवस हा त्यांच्या एकमेकांच्या अवलंबित्वाशी पुढे जाणार नाही शिवाय त्यांनीच एकमेकांशी करून ठेवलेली आहे. आणि ही इतकी मोठ्या प्रमाणात बळी असल्याची साखळी आहे ते की आपल्या सर्वसामान्य सगळे लोक त्याचं पर्यावरण, त्याची सुद्धा हवा, त्यांचं जगणं आणि त्याच्या पलीकडे जो हा पर्यावरणाचा जो विषय आपण म्हणतो आहोत की हे आचार जो आहे, समाजाचा जो आचार आहे, समाजाचा व्यवहार आहे तो कसा असला पाहिजे. तर आपण म्हणतो की कोणी विचार करू नये, त्याच्यावर गाड्या बंगले बांधू नये, त्यातून इतर सर्वसामान्य माणसाला वाटू नये की हा प्रोग्राम म्हणजे भ्रष्टाचार काय म्हणून आपल्याला जाता येणार नाही. मला जर जायचं असेल पुढे तर मी असेच मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले पाहिजेत, दांड्याला उठल्या पाहिजेत, माझ्याकडे सांगितलेल्या गोष्टी आहेत सोडून मी काहीतरी गुरं असलो तर मी पुढे जाईन. त्यामुळे जी ही आपल्या भोवतालचा पर्यावरणाचा ऱ्हास होईल तर केवळ काहीतरी एक जपमाळ घ्यावी, केवळ मंदिर बांधावं किंवा अजून एखाद्या निवडणुकीला उभं राहावं किंवा एखाद्या मतदारसंघात प्रचार करावा किंवा रसमत जाऊन आपण काही लेख लिहावे किंवा त्याच्यावर या पेटमध्ये आंदोलन करावं एवढा हा विषय मर्यादित नाही असं लक्षात आलं. मग काय करतं की त्रियोच्यामध्ये एक विषय जो पर्यावरणाचा आहे आणि त्यातलाही मिनिमम प्रोग्राम म्हणून मी तो टेकड्यांचा घेतला. टेकड्यांमध्ये मला या जीवनातल्या सर्व संघर्षांची बीजच आवडली, पुण्यापुरतं बीजच. जे टेकड्यांमध्ये भ्रष्टाचाराचा विषय आहे, टेकड्यांमध्ये अतिक्रमणाचा विषय, कचरा निर्माणाचा विषय, टेकड्यांमध्ये आपल्या सर्व जुन्या संस्कृती जपण्याचा विषय, टेकड्यांमध्ये पर्यावरण, शुद्ध हवा या सगळ्या गोष्टी तर आहेतच, तिथल्या उन्हा प्राण्याचा जपण्या सगळ्या गोष्टी आहेत. पुण्यातल्या आतापर्यंत संस्कृतीचा, चांगल्या व्यवहाराचा, चांगल्या आचाराचा जो ऱ्हास या सगळ्या गोष्टींना मुळाशी येतोय तो टेकड्या मोठ्या या एका क्षेत्राशी झाल्या तर आपण सर्व क्षेत्रांपर्यंत पोहोचून सर्व क्षेत्रातलं जे प्रदूषित वातावरण आहे त्याच्या विरोधात आवाज उठवू शकू असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे अनेकांना त्यावेळेस वाटलं की पर्यावरण संस्था पुण्यातल्या काम करत आहेत तर याच्यामध्ये आणखी एक दीपक बेकर किंवा त्याची संस्था पुणे हिल्स इनिशिएटिव्ह टेका वाचवा या नावाने मी सुरू केली होती. हे काय करतील आतापर्यंत एवढी जी मोठी मंडळी ज्यांची नाव आपल्याला करत आहेत अजून यांना काय करायचं आहे, त्या गोष्टी पण आपल्याला चालले, मायनिंग चाललेलं दिसेल, दगडांची वापरलेली दिसेल, याच्या 90% गोष्टी बेकायदेशीर कायदा या घेत नाही. मग कायद्याचा आम्ही अभ्यास केला, कायदे काय सांगतात तर आम्हाला माहिती अशी नसते की बाकी काही करू शकायचं 5%